तर नमस्कार आणि जय महाराष्ट्र मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या सनीतर यूट्यूब चॅनलवरती। आणि कसं तुम्ही सगळे मजेत ना? आहोत तुम्ही सगळे मजेत असाल तर मित्रांनो, चैत्र सप्तमीच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा। आणि आताशी वाजल्या 1:30 आणि मी ब्लॉग चालू करतो 1:30 वाजता। मित्रांनो, मी आहे आता लोणावळ्याला। तर म्हणजे 11 11:30 वाजता मी पोहोचलो लोणावळ्याला। बट मी आपले मुरबेचे आजू वगैरे मित्र आहेत आपले, त्यांना फोन केला होता तर ते पालखीसोबतच आलेले आहेत। आणि मी सुद्धा पालखीलाच आलेलो आहे आई एकविरेच्या आपल्या। तर त्याला फोन केला तर तो बोलतो की दुसरा मित्र आपला चैतू म्हणून मित्र मुरब्याचा, तो सुद्धा येतोय दुसऱ्या ट्रेनने। तर म्हटलं त्यासाठी थांबूया आपण, तो पण एकटाच येतोय। तर म्हणून बोललो चल थांबूया आपण। आता मी थांबलो स्टेशनला, तर आताशी वाजले 1:30, तर आता येईल तो थोड्या वेळातच। तर आपण त्यासाठीच थांबलो आहे। आता त्याला घेऊया आणि जाऊया कारल्या फाट्याला, म्हणजे आपल्या आई एकविरेच्या इथे। तर मित्रांनो, खूप एक्साइटेड होतो। तर नक्की नव्हतं माझं पालखीला यायचं, कारण मी बॅगेत तर कपडे तर टाकले होते, पण माझी सुट्टी कन्फर्म नव्हती। कारण लास्ट टाईम पण मंडेला ट्यूसडे सुट्टी होती मला, तर तेव्हाच नेमकं पालखी होती। आणि आता पण मंडे सुट्टी असते, तर मला मंडेलाच पालखी आहे। तर म्हटलं बघूया सुट्टी भेटते की नाही मंडेलाच। आलो आता आईच्या पालखीला, तर बघूया पुढचा ब्लॉग कसा होतो तो। त्यासाठी तुम्ही ब्लॉग कंटिन्यू राहा। आणि मी तर खूप एक्सायटेड आहे, कारण आपल्या आईचा पालखीचा सोहळा आहे, त्यासाठी ब्लॉग कंटिन्यू बघा। तर पुढच्या ब्लॉगसाठी स्किप नका करू तुम्ही। चला आता मग आता त्याला घेऊया आपण आणि निघूया, चला। टेबल नहीं है क्या? तुला ब्लॉग में घेते बघ। तर मित्रांनो, जस्ट आता पोचलोय कमानीच्या इथे। 3 वाजल्यात पोचता। तर आपल्या भावासाठी थांबलो होतो। तर आता जाऊया आधी वगैरे तिथे जाऊया आणि बघूया, थोडा आराम वगैरे करूया आणि भेटूया आपण सकाळी डायरेक्ट। चला बाय बाय। खाला नाही। गुड मॉर्निंग मित्रांनो, आता जस्ट आता निघालोय, वाजल्यात सकाळचे 10। उठलं सकाळी लवकरच 6 वाजता उठलो तुम्ही, पण पालखी अजून निघाली नाही। बट आम्ही ठरवलं की आपण पुढे जाऊया, नाश्ता वगैरे करूया। नाश्ता वगैरे काय केलं नाही, सर्वांना भूक लागले, तर चाललंय तिथून नाश्ता वगैरे करूया पहिला आणि जाऊया दर्शनाला। हे आपले सर्व मित्र आहेत मुरबेचे। तर आता नाश्ता वगैरे करूया पहिला आणि जाऊया आईच्या दर्शनाला। तर खूप एक्साइटेड आहे। वरती काय कसं काय ते तुम्हाला दाखवतो मी पुढे, त्यासाठी ब्लॉग कंटिन्यू बघा। चला भेटूया पुढे। तर मित्र, आता निघता आम्हाला जी मेन आई एकविरेची मानाची पालखी असते ती भेटली। तर आम्ही आता दर्शन वगैरे घेऊन, पालखीचं दर्शन वगैरे घेऊन आता चालले डोंगरावर। मजा, एक वेगळा उत्साह आणि वेगळीच भक्तिमय वातावरण आहे सगळ्यांचं। आणि खूप खूप छान वाटतं आईच्या नावाशी येऊन आणि त्यांच्या सगळे नाचून जाऊन सगळे धमाल करतात। तो एवढंच बोलेल। नवीन गाणी आपला आलेला आहे, कारले डोंगरचे सातबाऱ्यावर नाव आहे एकवीर आई। तर सर्वांनी नक्की बघा, आपल्या दादाला भरपूर प्रेम द्या। आज दादाची फॅन फॉलोइंग बघितली, फुल क्रेज। दादाला पूर्ण घेरून ठेवला होता महिला मंडळांनी, एवढी दादाची क्रेज आहे। तर आपल्या दादाला 7 समुद्र पार पण एवढंच प्रेम भेटू दे आणि असंच दादाचं एकावर एक 101 गाणी येऊ द्या। आता नवीन गाणं तुमचं एकविरेचं ते होऊन, तर पब्लिकला तुमचं आपल्या ओरिजिनल व्हॉइसमध्ये बोलून दाखवा। पांडव कालीन इतिहास कोरलाय आमचे मनाव, पांडव कालीन इतिहास कोरलाय आमचे मनाव। माझे एकवीराचं आईचं नाव काय कारले डोंगरचे सातबाऱ्याव, माझे एकवीरा आईचं नाव काय कारले डोंगरचे सातबाऱ्याव। थँक्यू सो मच। जय एकवीरा, जय एकविरा।
पालखीच्या रांगेत आहे दर्शनासाठी. तर आता जस्ट मानाची पालखी आलेली आहे. आधी आपण दर्शन वगैरे घेतलं खाली. तर आता तीच पालखी मंदिरात जाणार आणि परत इथे मंडपात येऊन ठेवणार आणि परत संध्याकाळी काढणार ती पालखी. तर तिथपर्यंत आपण थांबणार नाही आहोत. आपल्याला निघायचं आहे, जायचं आहे जॉबला त्यासाठी. तर आता चालू आहे पालखीच्या रांगमध्ये आईचं आपण दर्शन घेण्यासाठी. तर बघूया आता किती वेळ जातो त्यासाठी. चालतोय चालला दक्ष बधी रे का जरा तर मी तर 2 तासानंतर फायनली झालं दर्शन एकदम मस्त. नंतर स्टार्टिंगला गर्दी वगैरे नव्हती एवढी, पण जेव्हा नंतर धक्काबुक्की करायला लागला सर्व पोलीस वगैरे आले, खूप म्हणजे फास्ट दर्शन चालू झालं. तर झालं चला दर्शन वगैरे घेऊन आता जाऊया खाली वगैरे. तर चला मग. विठ्ठलाला 2 शब्द बोलणार आहे. विठ्ठल 2 शब्द बोल. हाय काय इथं आम्ही चालले आहेत खाली. खूप थकलेले आहेत. 2 तास उन्हामध्ये रांगेमध्ये खूप गर्दी होती. आमचे रूमवर जातात, आम्ही मस्त जेवतात आणि पुढे निघतात जायला घरी. घरी जायचं का वरती यायचं? हा घरी जायचं का परत वरती यायचं? परत यायचं मग परत येतील आम्ही वरती. टाक माझा ब्लॉग टाक मस्त. ऐसे में बड़ा सख्त लौंडा हूं, लेकिन यार यहाँ में पिघल गया. तर मित्रांनो खूप हालत बेकार झाले. टी शर्ट सफेद होता, आता पूर्ण लाल झाला. तर आलो आता काहीतरी खायला. मस्त भूक लागले खूप. 2 तास काढले रांगेमध्ये उन्हात, ते पण. त्यानंतर दर्शन घेतलं मस्त. तर आता सर्व आलेत आम्ही खायला. भूक लागले. आज मंडे सुद्धा आहे, तर म्हणजे फास्ट आहे आज. तर व्हेजच मागूया काहीतरी आणि मग बघूया आता किती वाजता निघायचं ते. कारण जायचं आपल्याला जॉबला, त्यामुळे आज थांबायचं नाही. आजूभाऊ तुला आजच्या दिवसाबद्दल काय 2 शब्द आईचे आपल्या पालखीचे 16 दिवस म्हणजे सर्वात बोल ना आता.
विठ्ठल बोल ना बोल. तिकडे बघ असं नाही मजा नाही माझा ब्लॉग बघतो ना तर मग बोलणं 2 शब्द नाही ना सायली तुम्हाला नाही तू बोलतो मी सर्च करून बघतो ब्लॉग आता बघतोच ना भाई 2 शब्द बोलला आजच्या दिवसात बघणारच ना आजच्या दिवसामध्ये 2 शब्द बोल. सॉरी अस्मित बोलेल बघा अस्मित ब्लॉगर बघा आजचाच दिवस म्हणजे खूप आनंदाचा दिवस आहे. आजच्या दिवसाची पूर्ण वर्षानुवर्ष वाट बघत असतो आम्ही. पहाट कधी होती हे बघत असतो आम्ही. त्याच दिवसाची वाट पाहता आज तोच दिवस आज आम्ही आलेलो आहोत आईच्या पालखीच्या सोहळ्याला. माऊली घ्या पाणी घ्या माऊली पाणी माऊली घ्या पाणी घ्या पाणी पीपीटी कुठे आहे माऊली घ्या पाणी घ्या पाणी आपल्याला भेटला पायल पाटील. आज आपल्या आईचा सोहळा आहे तर ताई 2 शब्द आपल्या आईच्या सोहळ्याबद्दल. आज आईचा सोहळा आहे आणि खूप जल्लोषात साजरा होणार. आता 4-5 वाजता आपली पालखी पण निघणार आहे. तर वरचा क्राऊड तर दादाच्या ब्लॉग मध्ये दिसणारच आहे. कसं काय आता आम्हाला घरी जातो लेट झालं. अरे थांबायचं ना आता तर मजा आहे. लास्ट टाइम बघितलं आम्ही खूप एन्जॉयमेंट असतं पण आता जायचं जॉबसाठी पण त्यामुळे आता निघतो आम्ही. तर तुमचे रील्स वगैरे आम्ही नेहमी बघतो ब्लॉग वगैरे खूप भारी असतो. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. तर मित्रांनो आता वाजले 4 दुपारच्या आणि आम्ही तर निघालो आहे कारण मला संध्याकाळचा प्रोग्राम बघायचा होता. बट काय आता किती म्हणजे मोबाईल पण चार्जिंग कमी आहे आणि ते लोक पण रूमवर नाही ते हॉलवर पालखीच्या हॉलवर राहिलो आम्ही. तर आता रूम लास्ट टाईम रूम घेतलेली म्हणून काय वाटत नव्हतं. तर आता हॉलवर वगैरे कसं नाही हॉल पण आता सोडलं त्यांनी ते पालखीवाले सर्व गेले. त्यामुळे मी पण मग ठरवलं जाऊया आपण कारण उद्या जॉबला पण जायचं आपल्याला. त्यामुळे शेवटचा प्रोग्राम बघायचा राहिला आपला. तर मग आता निघतो एक आणि बघूया पुढे कारण इथून आम्हाला जायचं बसने आता पनवेलला कारण हे लोक टेम्पो घेऊन आल्यात मुरब्यावरून. तर मग तिथून बसने जाणार पनवेलला तिथून मग टेम्पोतून डायरेक्ट मुरब्या जाणार मग मुरब्यावरून मग जॉबला. तर चला मग आता निघूया आता आपण जाऊया पनवेलला त्याला बस वगैरे पकडूया.